मी 5 मिनिटं लावते ना. नाही आधी ऐक ना, म्हणजे माझा लावलाय ना फोन, मला ऑडिशन शूट करायचंय, तू थोड्या वेळाने लाव ना. अगं फक्त 15 मिनिट्स. ओके, फक्त 15 मिनिट्स. एक काम कर, इकडे कोपऱ्यामध्ये एक प्लग आहे, तिथे बघ, तिथे लाव. नाही तिथे मी माझी पॉवर बँक लावली आहे. सी प्लीज, फक्त 15 मिनिटं. मी 15 मिनिटात माझा फोन चार्ज करते, जेवढा होईल तेवढं चालेल ना. प्लीज प्लीज मी अरे नाही मला काय अदिरा, अगं तिला ना 5 मिनिटांमध्ये ऑडिशन शूट करून पाठवायची. अगं तर राहू दे तिचा फोन तिकडे. तुझी आहे ना 5% बॅटरी, बंद तर नाही ना झालाय अगं. हाई, आर यू सिरियस? माझ्या मोबाईल मध्ये फक्त 5% बॅटरी आहे. मी काय करू? बंद नाही ना झालाय. हो पण माझा फोन बंद व्हायच्या आधी मला चार्ज करायचं. मी काय करू यार? ओ गॉड, रो 1 मिनिट 5 मिनिट करू का? शांती काय झालं, एवढं का ओरडतीयस तू? रो माझा फोन 2 दिवसांपासून मी चार्ज नाही केलाय. ओके, आणि मी आता चार्ज करायला ठेवला होता पण तो चार्ज झाला नाही. बिकॉज आवर प्लग पॉइंट इज नॉट वर्किंग. प्लग पॉइंट इज युजलेस. तो ना फेकून दे, त्याला काहीतरी कर, कारण ना त्याने काहीच होत नाहीये चार्जिंग. आणि मग मी इथे लावायला आणलं तर इथे पण कोणतरी चार्ज करतंय, तिथेही चार्ज करतंय. मी काय करू? व्हॉट शुड आय डू? तू सगळ्यात आधी शांत हो. मी तुला माझा पॉवर बँक देतो. थांब 1 मिनिट. हे घे, लाव चार्जिंगला लाव. फाइन गॉड. येस, गुड. हे बघ अदिरा, आय नो की आपला प्लग पॉइंट खराब झालाय. मी तो 2 दिवसात रिपेअर करून घेतो. 2 दिवसात काय? अरे आज का नाही? आज कर ना प्लीज. आज रिपेअर करून घेतो, पण तू शांत हो. ओके ओके फाइन. अदिरा, अशा छोट्या गोष्टींवरून चिडचिड नको करत जाऊ. एक मिनिट, मी चिडचिड नाही करत. आय एम जस्ट इरिटेटेड. कारण मोबाईल. ओके फाइन, शांत हो. अदिरा, एवढं चिडणं बाईच्या जातीला बरं असतं बाई. आई मी नाही अदिरा, आई नाही चिडली अदिरा, हो ना? या नाही चिडले मी. नाउ स्माइल. दॅट्स लाईक माय गर्ल. म्हणजे नक्की काय करू? तिला सांगा तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करणं जमणार नाही. मी असं काहीही सांगणार नाहीये. म्हणजे प्रसादाचा शिरा करणार आहात तुम्ही चुलीवरती? हो माहितीये मला. तुम्हाला जमणार नाही. मला जमणार नाही हे तुम्ही का ठरवताय? हे बघा, तुम्ही हे असलं काही करू नका. सांगा तिला की तुमचं काहीतरी वेगळं काम आहे. ओके. हे काय? भांडण टाळते. अच्छा, मस्त. ओके. हे बघा, मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ही गोष्ट केलीत तर आजी तुमच्या मागे अजून फापट पसारा लावेल, अजून वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगेल. त्यामुळे पहिल्याच वेळेस जेव्हा तिने विचारलंय तेव्हाच तुम्ही नाही जमणार असं सांगा, म्हणजे मग ती तुम्हाला विचारायलाच येणार नाही पुढचं काही.